जे जे प्रॉब्लेम मी वर्गात म्हणजे मी व्हिडिओवर तुम्हाला पाठवेल ते ते प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सॉल्व करायचे. काही डिफिकल्टी वाटल्या की तुम्ही मला कॉल करा किंवा वेबसाईट ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारा. ठीक आहे, चालू करूया. ओके, पहिलं अकाउंट. अकाउंट हा आपल्या TY BComच्या एक महत्त्वाचे सब्जेक्ट आहे. पहिलं अकाउंट. अकाउंट इज द सोल ऑफ आवर कॉमर्स. अकाउंट एकूण 3 प्रकारचे अकाउंट आहेत. पहिलं म्हणजे फायनान्शियल अकाउंट, त्याला आपण FA असं म्हणतो. फायनान्शियल अकाउंट. दुसरं म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. सगळे फायनान्शियल अकाउंटिंग काय आहे, जे मी तुम्हाला 11वी पासून ते 15वी पर्यंत तुम्ही जे शिकला अकाउंट, त्या अकाउंटला आपण बोलतो फायनान्शियल अकाउंट. म्हणजे जिथे डेबिट क्रेडिट हे सर्व आले. फायनल अकाउंट वगैरे जे 11वी पासून ते 15वी पर्यंत तुम्ही जे अकाउंट शिकला, दॅट अकाउंट इज अ फायनान्शियल अकाउंट. इथे वर्डिंग फायनान्शियल आहे म्हणजे इट इज रिलेटेड टू फायनान्स, पैसा. ते अकाउंट जिथे डेबिट आणि क्रेडिट आहे हे आपण आतापर्यंत शिकत आलेलो ते अकाउंट आहे. कॉस्ट अकाउंटिंग. दुसरा अकाउंट आहे कॉस्ट अकाउंटिंग. आणि तिसरं अकाउंट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता मॅनेजमेंट अकाउंटिंग हे तुम्ही लास्ट इयरला SY BCom मध्ये शिकलेला आहात. सो देयर आर 3 ब्रांच ऑफ अकाउंट. अकाउंटच्या 3 ब्रांच आहेत. एक फायनान्शियल अकाउंटिंग, एक कॉस्ट अकाउंटिंग आणि थर्ड वन मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता मॅनेजमेंट अकाउंटिंग हे तुम्ही SY BCom ला शिकता, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. आता आपल्याला TY ला ते 2 अकाउंट आहेत, एक फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. हे अकाउंटिंग जे आहे याचा आपण वापर करतो प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्सिंग वगैरे त्याच्यासाठी, जे डेबिट क्रेडिट. नॉट ओनली दॅट, मॅनेजमेंट अकाउंट तुम्ही SY BCom ला बघणार. सो TY ला आपण हे 2 अकाउंट बघणार आहे, फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. सो आता आपण सुरुवातीला शिकणार आहोत ते म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. ओके. सो एकूण अकाउंटचे किती प्रकार आहेत? फायनान्शियल अकाउंटिंग 3 ब्रांच आहेत, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. नाउ TY ला 2 आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द कॉस्ट अकाउंटिंग. ओके. सो पहिला आता आपण बघूया कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. व्हॉट डू मीन बाय द कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? तर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय? कॉस्ट या शब्दाचा अर्थ काय? खर्च, एक्सपेन्सेस. म्हणजे एक्सपेन्सेसचं अकाउंटिंग करायचं आपल्याला. म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट वी हॅव टू लर्न इन दिस अकाउंट. आपल्याला या अकाउंट मध्ये काय शिकायचं? बेसिकली दिस अकाउंटिंग सिस्टम is basically first used in manufacturing company म्हणजे सुरुवातीला लॉंग बॅक
ही अकाउंटिंग सिस्टीम, कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंग, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. म्हणजे हे जे अकाउंटिंग आहे हे आपण इंडस्ट्रीमध्ये याचा यूज करतो, इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. आणि ओव्हर द पिरियड नाऊ ऑल इंडस्ट्रीज आर यूजिंग कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम. ठीक आहे सर. मग कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनी, कन्स्ट्रक्शन कंपनी, बँकिंग कंपनी, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम वापरली जाते. काय इंटेन्शन आहे ह्या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये, काय इंटेन्शन आहे म्हणजे काय म्हणून आपण त्याचा वापर करतो, कशासाठी आपण वापर करतो. तर ह्या सिस्टीमचं एकच लक्ष आहे, एकच एम आहे, रिडक्शन ऑफ कॉस्ट, रिडक्शन ऑफ कॉस्ट अँड मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. म्हणजे ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचं इंटेन्शन एकच आहे, रिड्यूस द कॉस्ट. म्हणजे काय कॉस्ट, कॉस्ट म्हणजे काय खर्च, खर्च आपल्याला कमी करायचा आहे. आणि खर्च जेव्हा कमी होणार ना तेव्हा ऑटोमॅटिकली कंपनीचा प्रॉफिट, इंडस्ट्रीचा प्रॉफिट वाढणार. त्या टेक्निक हाऊ टू रिड्यूस द कॉस्ट, त्या टेक्निक आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम मध्ये शिकायचं. ओके. कॉस्ट म्हणजे काय खर्च. ही अकाउंटिंग सिस्टीम पुढे वापरली जाते बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काय शिकतो याच्यामध्ये रिड्यूस द कॉस्ट. आणि कॉस्ट कमी झाल्यामुळे काय होणार प्रॉफिट वाढणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती खर्च कमी झाला की आपला प्रॉफिट वाढतो. इज इट क्लिअर. प्रत्येक इंडस्ट्रीचं आज तुम्ही बघा ना, चायना, मी कोरोनाबद्दल नाही सांगत आहे, बऱ्याचशा कंपन्या, बऱ्याचशा ऑल ओव्हर द वर्ल्ड चायनाचं प्रोडक्ट बऱ्याचशा कंपन्या वापरतात. का कारण त्या स्वस्त असतात. का स्वस्त असतात कारण त्या कंपन्या, चायना कंपन्या वस्तू बनवताना एक कमी अमाऊंट मध्ये वस्तू नाही बनवत, जास्त लार्ज व्हॉल्यूम मध्ये वस्तू बनवतात. आणि जेव्हा तुम्ही लार्ज व्हॉल्यूम मध्ये वस्तू बनवतात तेव्हा तो वस्तू बनवण्यासाठी लागलेली कॉस्ट कमी होते. इज इट क्लिअर. आणि म्हणून चायनाचं प्रोडक्ट स्वस्त आहे. कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला टेस्ट टेक्निक शिकवतं की रिड्यूस द कॉस्ट, कॉस्ट कमी झाली पाहिजे, खर्च कमी लागला म्हणजे प्रॉफिट वाढतो. इथपर्यंत ओके ना. आता कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम सो बिगिनिंगला मी तुम्हाला जनरली एक बेसिक सांगतो. कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे एक वस्तू बनवायला
आपल्याला किती खर्च येतो, काय शिकायचं आपल्याला? एक वस्तू बनवायला आपल्याला किती खर्च येतो. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जास्तीत जास्त काय आपल्याला काय शिकायचं आहे की एक वस्तू बनवायला, आता मी इंग्लिश मध्ये बोलतो, एक युनिट बनवायला आपल्याला किती खर्च येतो. फॉर एक्झाम्पल, समजा मला एक युनिट बनवायचं, एक वस्तू बनवायचं, तर ते युनिट जाऊ दे, चहा बनवायचा. सपोज आपल्याला चहा बनवायचा आहे. चहा बनवायला काय लागतं? साखर, शुगर, मिल्क, टी पावडर. चहा बनवायला काय लागतं? शुगर, मिल्क आणि टी पावडर. शुगर, मिल्क, टी पावडर, या 3 गोष्टी लागतात. यालाच आपण बोलतो मटेरियल. मटेरियल म्हणजे चहा बनवायला आपल्याला काय लागतं? मटेरियल. तसंच कोणतेही प्रोडक्ट बनवायचं असेल तर आपल्याला काय लागतं? मटेरियल. चहा बनवायला काय लागतं? मटेरियल. ठीक आहे. म्हणजे कोणतंही प्रोडक्ट बनवायचं असेल तर आपल्याला मटेरियल लागतं. मटेरियल म्हणजे काय? ती वस्तू बनवण्यासाठी जे जे लागतं त्याला आपण बोलणार मटेरियल. इज ऑल्सो कॉल्ड एज रॉ मटेरियल. इज कॉल्ड एज अ रॉ मटेरियल. चला, शुगर, मिल्क, टी पावडर आलं, झालं, चहा बनला नाही. ते चहा बनवण्यासाठी एक माणूस लागतो, त्याला आपण बोलतो लेबर. आणि मग बाकीचं गॅस, भांडी वगैरे ते सगळं लागतं, त्याला आपण बोलतो ओव्हरहेड. म्हणजे मला फक्त चहा बनवायचा आहे. आता हे अकाउंट बाजूला ठेवायचं, डोळ्यासमोर ठेवा. चहा बनवायचा आहे. शुगर, मिल्क, टी पावडर हे लागतं. त्यानंतर लेबर लागतं. त्यानंतर ओव्हरहेड म्हणजे बाकीचा खर्च. हे तिन्ही खर्च आपण ऍड केले म्हणजे हे तिन्ही एकत्र आले की आपला चहा तयार होतो. मग आता हा चहा बनवायला समजा मला साखर, शुगर मला 1-2 रुपये लागले, शुगरला, मिल्कला 2 रुपये लागले, टी पावडरला 1 रुपया लागला. चहा बनवणारा 2 रुपये घेतले त्यांनी, चहा बनवणाऱ्याने, आणि बाकीचा स्टोव, गॅस वगैरे तो खर्च 1 रुपया. म्हणजे 2, 2, 4, 5, 6, 7, 8 रुपये. म्हणजे मला एक चहा बनवायला किती रुपये खर्च आला? 8 रुपये. आता हा 8 रुपये खर्च कसा काढला मी? शुगर 2 रुपये, मिल्क 2 रुपये, टी पावडर 1 रुपया, म्हणजे 5 रुपयाचं मटेरियल. हे आलं मटेरियल. हे आलं मटेरियल कॉस्ट. हे कॉस्ट म्हणजे खर्च. इथे लिहिलेलं होतं कॉस्ट म्हणजे खर्च. म्हणजे 1 कप चहा बनवायला मला मटेरियलचा खर्च किती आला? 5 रुपये. 2 रुपयाची साखर, 2 रुपयाचं दूध, 1 रुपयाचा चहा पावडर. हे तिन्ही काय? मटेरियल. म्हणजे एक चहा बनवायला मला 5 रुपये लागले. कसले 5 रुपये? मटेरियल, त्याला आपण बोलतो मटेरियल कॉस्ट, मटेरियलचा खर्च.
नंतर हे 2 रुपये लागले. हे 2 रुपये कसले लागले? लेबर कॉस्ट, लेबर कॉस्ट, लेबर कॉस्ट, लेबर कॉस्ट. म्हणजे तो जो चहा बनवणार आहे ना, तो काही फुकट बनवणार का? तो आपला कोण लागतो का? पैसे घेणार ना. तर त्याने 1 कप चहा बनवायचे 2 रुपये घेतले. आणि त्यानंतर 2 रुपये हा बाकीचा खर्च, गॅस किंवा भांडी वगैरे त्याचा, त्याला आपण बोलणार ओव्हरहेड कॉस्ट. आणि मग अशा प्रकारे हे सगळे, हा सगळा खर्च आपण ऍड केला, ही सगळी कॉस्ट आपण ऍड केली, तर आपल्याला मिळणार आहे 8 रुपये. आणि ह्या 8 रुपयाला आपण बोलणार टोटल कॉस्ट. म्हणजे फॉर मेकिंग द 1 कप ऑफ टी वी रिक्वायर टू पे 8 रुपीज. म्हणजे 1 कप चहा बनवायला आपल्याला 8 रुपये खर्च आला. खर्च, कॉस्ट, शब्द लक्षात ठेवायचा. कॉस्ट म्हणजे खर्च. म्हणजे 1 कप युनिट 1 कप चहा बनवायला वी रिक्वायर्ड 8 रुपीज कॉस्ट. कळलं? याला तर कॉस्टिंग बोलतात. आता मी अभ्यासामध्ये येतोय. म्हणजे मला कोणतंही 1 युनिट बनवायचं असेल, टेक एनी एक्झाम्पल, 1 मोबाईल बनवायचा आहे, 1 कॅल्क्युलेटर बनवायचा आहे, 1 कार बनवायची आहे, 1 घर बनवायचं आहे, मला काहीही प्रोड्यूस करायचं असेल तर मला या 3 कॉस्ट लागणारच. कोणत्या 3 कॉस्ट? नंबर 1 मटेरियल कॉस्ट, नंबर 2 लेबर कॉस्ट, नंबर 3 ओव्हरहेड कॉस्ट. आणि मग ह्या तिन्ही कॉस्ट मी टोटल केली की मला मिळणार टोटल कॉस्ट. मग कॉस्टिंग मध्ये मला काय शिकायचंय? मला कॉस्टिंग मध्ये हे शिकायचंय, व्हेन यू आर गोइंग टू प्रोड्यूस 1 युनिट, जेव्हा तुम्हाला 1 युनिट प्रोड्यूस करायचा असतो तेव्हा तुम्हाला या 3 कॉस्ट लागतात. मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट आणि ओव्हरहेड कॉस्ट. मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट. 1 वस्तू बनवायला किती कॉस्ट लागते, 1 वस्तू बनवायला किती लेबरची कॉस्ट लागेल, 1 वस्तू बनवायला बाकीचा अदर खर्च किती लागला, या ठिकाणी आपण म्हणणार टोटल कॉस्ट. आणि मग त्यानंतर ही वस्तू किती रुपयाला विकायची ते तो कंपनीचा पार्ट आहे, तो नंतर आहे. इज ओके? कळलं? सो आपल्याला कॉस्टिंग मध्ये काय शिकायचं है कि 1 यूनिट बनाने के लिए, 1 यूनिट बनाने के लिए अपने को मटेरियल का कॉस्ट कितना लगता है, लेबर का कॉस्ट कितना लगता है, ओवरहेड का कॉस्ट कितना लगता है. दैट्स इट. आता आपल्याला पोषण काय आहे, आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, आपलं पोषण काय आहे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ते आपण बघूया. पहिला चॅप्टर आपला मटेरियल कॉस्ट, दूसरा चॅप्टर आहे आपल्याला लेबर कॉस्ट, तीसरा चॅप्टर आहे आपल्याला ओव्हरहेड कॉस्ट, चौथा कॉस्टिंग,
आणि 5वा चॅप्टर आहे कॉस्ट रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. सो आपल्याला हे आपलं पोर्शन आहे सेम 1चं कॉस्टिंगचं पोर्शन आहे. देर आर 5 chapters we have to learn. First one is a material cost, second one is a labor cost, third one is a overhead cost, fourth one is a cost sheet or we can say cost statement, and the fifth one is a cost reconciliation statement. इथपर्यंत ओके. काय डाऊट याच्यामध्ये कळलं? सो हे तुमचं पहिलं फर्स्ट पेजवर लिहून ठेवा आपल्याला काय काय शिकायचं. ठीक आहे.